नमस्कार, मी श्वेता पवार, सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। राज्य शासनाकडून नुकत्याच पार पडलेल्या तलाठी भरतीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना नियमबाह्य गुण मिळाल्याने भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। एका खासगी संस्थेकडून ही भरती प्रक्रिया राबवण्यात आल्याने यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी केलाय। हजारो रुपयांची फॉर्म फी भरत लाखो विद्यार्थ्यांनी या भरती प्रक्रियेत सहभाग नोंदवला। खासगी संस्थेने राबवलेल्या या भरतीमध्ये विद्यार्थ्यांना एकूण गुणांपेक्षा जास्त गुण देण्यात आल्याने ही भरती प्रक्रिया चुकीची झाल्याचा आरोप करत या भरती प्रक्रियेची SIT चौकशी करावी व तलाठी सर या पुढच्या सर्व भरत्या MPSC कडून व्हाव्यात अशी मागणी देखील काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी केली आहे। प्रचंड मोठा भ्रष्टाचार होऊन या ठिकाणी ही सदर भरती झालेली आहे। अशा पद्धतीचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आणि अनेक विद्यार्थ्यांनी, महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आरोप केलेला आहे। माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच या शासनाला आव्हान आहे, तात्काळ सदर भरती रद्द करा। जे मुलं अनेक वर्षापासून आपलं गाव खेड्यापासून पुण्या मुंबईला येऊन हजारो लाखो रुपये खर्च करून अभ्यास करत आहेत, त्या मुलाला न्याय देण्यासाठी सदर भरती पारदर्शक व्हावी या हेतूने तात्काळ सदर भरती रद्द करा आणि तलाठी भरती या पुढच्या सगळ्या भरत्या MPSC कडनं व्हाव्यात आणि सदर झालेल्या भ्रष्टाचाराची SIT कडनं चौकशी व्हावी एवढीच मागणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आणि सदर भरती तात्काळ रद्द व्हावी ही देखील मागणी या ठिकाणी मी करतो।